नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी गीता. गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी या ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे. तर हा ब्लाऊज आहे मधुबाला ब्लाऊजची कटिंग आपण कशी करायची ते मी अगदी स्टेप बाय स्टेप पुढे मी तुम्हाला कटिंग मध्ये टिप्स देत देत कटिंग दाखवलेली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. नवीन बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशा छान छान ब्लाऊजची कटिंग किंवा शोल्डर पडते, मुंड्याजवळ घोळ येतो, कटोरी चपटी होते, कटोरी वर चढणे, पूर्ण उंची समोरची किती घ्यायची हे समजत नाही, अशा सगळ्या तुमच्या जर हे असतील, प्रश्न असतील कटिंग मध्ये, तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तुम्हाला रोजचे डेलीचे जे आपले व्हिडिओ येतात कटिंगचे, फक्त आणि फक्त ब्लाऊजची कटिंग असते आपल्या चॅनलवर. तर ते बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. कारण काय सांगावा, आज तुमच्यापर्यंत हा माझा व्हिडिओ पोहोचला, पण उद्या माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल असं नाही. त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि व्हिडिओला लाईक करणं सुद्धा गरजेचं आहे. तुमच्या एका लाईकनी व्हिडिओ पुढे पुढे जात राहतो आणि गरजूपर्यंत पोहोचतो. आणि कमेंटमध्ये तुमची काय शंका असेल ते जरूर मला कळवा. मी त्या कमेंटवर रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. चला तर मग पूर्ण व्हिडिओ बघून घ्या. या ब्लाऊजची कटिंग कशी करायची बघा. बॅक हुकचा ब्लाऊज आहे, पाठीमागे हुक आहेत, पंचकोनी गळा आहे पाठीमागे सुद्धा आणि पुढे सुद्धा पंचकोनी गळा आहे आणि मधुबाला. चला मग बघूयात ही कटिंग कशी करायची. उंची 13.5 आहे, तर 1 इंच प्लस करून घ्यायचंय. त्या अगोदर इथं मी स्ट्रेट लाईन ओढून घेणार आहे. तुम्ही पण घ्यायचे, कारण क्रॉस असतं कापड. पाठीमागचा हुक आहे त्यामुळे सुट्टा पदर घेतलेला आहे आपल्याकडं. आता तिथून वरती आपल्याला उंची टाकून घ्यायची आहे. 13.5 आहे, तर 1 इंच प्लस करून 14.5. तिथे एक स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे. शोल्डर आहे 13 इंच, सॉरी 14 इंच. तर त्यातून आपल्याला 2 इंच मायनस करून घ्यायचे आहेत. 5 इंचाची शोल्डर. त्या अगोदर इथे आपल्याला हुकाई पट्टीची लाईन ओढून घ्यायची आहे. आणि त्याच्या पुढे आपल्याला 5 इंच, इथे सुद्धा 5 इंचावर खूण करायचे. स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची. इथे आपल्याला 36 अपर चेस्ट आहे 34. 34चा चौथा भाग 8.5. 10 इंचाचा गळा आहे, त्यामुळे लूजिंग काही द्यायचं नाही. 1.5 इंच शिलाई मार्जिन. इकडे टाकायचा आहे कमरेचा चौथा भाग. कंबर आहे 26. 6.5. 1 इंच टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता इथे आपल्याला उंची टाकायची आहे. आर्म होल बघायचा आहे. आर्म होल घेर आहे 17. तर त्यासाठी आपल्याला 6 इंचावर खूण करून घ्यायचे आणि मोजून बघायचं आहे आपला आता आर्म होल कसा येणार आहे तो. मध्य काढायचा आर्म होलचा आणि टेपनी आर्म होल मोजून बघायचं आहे. या पद्धतीने आर्म होल लावून घ्यायचं आहे. आता इथंपर्यंत आपल्याला 17चे निम्मे भरले पाहिजेत. 8.5 आणि पाऊण इंच लूजिंग, तर 9.25 भरला पाहिजे मुंडा. या पद्धतीने आपण भरतोय का बघूयात. तर हा भरतोय आपला 9.25. थोडासा खाली उतरूयात, अर्धा इंच. हा अगदी परफेक्ट बसतोय. हा मुंडा येणार आहे आपला. आता या 2 लाईनी आपल्याला ओढून घ्यायच्या आहेत. हा पाठीमागचा भाग तयार झालाय. इथे आता टक्सची आखणी करून घ्यायची. ते फोल्ड करायचा, हाफ करून घ्यायचा. 4 इंच टक्सची उंची
अर्धा अर्धा इंच या साईडला त्या साईडला असं खून करून टक्स मारायचं आहे. आणि इकडून आपल्याला हे पाऊण इंच तिरकस जायचं आहे. इथे आपल्याला शोल्डर पट्टी आपण 2.25 वर ठेवणार आहोत. आणि गळ्याची उंची आहे 10, तर 10.5 वर खून करायचे. इथे बघायचं आहे गळा रुंदी किती आहे, 2.25 आहे. इथं मी 3 इंच ठेवणार आहे. किंवा मग या पद्धतीने सुद्धा ठेवलं तरी चालतंय. इथं बघायचं आहे 2.25, तर इथून इथे सुद्धा 2.25 हा राऊंड आला पाहिजे, रुंदी राहिली पाहिजे. या पद्धतीने मार्क करायचं आहे. आणि पाठीमागचा गळा सांगितलेला आहे, ठीक आहे. तर पाठीमागे सुद्धा पंचकोनी सांगितलंय. या पद्धतीने आपण मार्किंग करून घ्यायचं आहे. असं. आणि ही झाली आपली कटिंग बॅक साईडची. तर हे कटिंग करून घेऊयात अगोदर, मग फ्रंट साईडची कटिंग दाखवणार आहे मी तुम्हाला. या पद्धतीने आपल्याला हा बंद भाग असा लावून ठेवायचा आहे. म्हणजे हुकाय पट्टीची बाजू आपल्याला बाहेर काढायची, जे शिलाई मार्जिंग आपण सोडलेलं आहे ते. आणि पुढचा गळा कितीचा आहे बघून आपल्याला शोल्डर ठरवायचे. पुढचा गळा आहे 7.5 आणि पाठीमागचा आहे 10. अगदी सेमच ठेवायचे शोल्डर ही. इथे आपण जसं 2.25 ठेवलेलं आहे शोल्डर पट्टी, तशीच 2.25 वर शोल्डर पट्टी ठेवायचे. इथून आपल्याला अर्धा इंच आतमध्ये यायचं आहे. उंची आपली 6.5 झाली होती बहुतेक, तर 6.5 ठेवायचे. मुंड्याची उंची 6.5, जशी पाठीमागं ठेवली तशीच. तर इथून आपल्याला थोडंसं तिरकस या पद्धतीने मुंडा लावून, आर्म होल लावून आपल्याला इथे मुंडा छाटून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने. त्यानंतर आपला इथे उंची आहे, उंचीमध्ये 1 इंच प्लस करून घ्यायचं आहे. इथे टाकायचा आहे कमरेचा चौथा भाग, अर्धा इंच ठेवूयात आपण, हे एक्स्ट्रा झालं असं.
आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. इथे 34 आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. ह्या 2 टिपा आपल्याला अशा सरळ मारून घ्यायच्यात रेगा. इथे पण स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे. पाठीमागच्या भागापेक्षा पुढचा भाग 1 इंचाने मी उंची वाढवून घेतलेली. आता इथे आपल्याला फुल वशचा चौथा भाग का घेतला नाही, तर आपल्याला कप्समध्ये तो फुल वशचा भाग वाढवायचा आहे. या भागामध्ये आपल्याला तो वाढत नाही. आता इथून आपल्याला बस्ट पॉईंट टाकायचा आहे. बस्ट पॉईंट किती आहे बघायचा आणि त्यामध्ये अर्धा इंच प्लस करून बस्ट पॉईंट टाकायचा. तर बस्ट पॉईंट आहे 9.5, तर आपण 10 वर घ्यायचं आहे. या साईडने आपल्याला घ्यायचं आहे 3.6. तर इथे येणार आहे. आता या पॉइंटवर आपल्याला कप्स लावून घ्यायचे. 36 साईजचं कप्स लावायचं. फुल बस्ट 36 आहे, तर हा कप आहे 36 साईजचा. याला असा मध्य करायचा. आणि आपल्याला टोकदार घ्यायचं आहे. याच्यातून अशी खोचून घ्यायची आहे सुई आणि बरोबर आपल्याला या मार्कवर ठेवायची अशी. या पद्धतीने आणि थोडासा अंतर ठेवून हा जो स्ट्रेट लाईन आलेली आहे आपली, या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. आणि इथे आपल्याला अडीचला 1 रेघ कमी आहे, तर 2.5ला 1 रेघ कमी. या पद्धतीने आणि हा आपल्याला अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. आता हा आकार आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर आपल्याला कप्सची कटिंग दाखवणार आहे. हे कट करून घेऊयात अगोदर. आता इथे आपल्याला ही उंची सुद्धा चेक करायची आहे फिटिंगच्या साईडची. अशा पद्धतीने ही कटिंग करायची आहे तिरकस आपल्याला अशी.
11 इंचावर पाहिजे बाही आपल्याला कटिंग. साडेचार आणि हे 9. याचा मध्य उंची मी 9 इंच घेतले, इकडून हे 4.5 घेतलं, असा 4 सव्वा 4 घेतलंय. डबल पार्ट घेतलेला आहे मी या कापडाचा. आणि याचा मध्य काढून घ्यायचा आहे. 9चा मध्य येणार आहे 6.5 आणि या साईडला 1 इंच आणि इकडे 1 इंच. आणि मग हे आपल्याला असं कटिंग करून काढायचं आहे. या पद्धतीने मी अशी टीप मारून घेतली आणि आता आपल्याला ह्या कप्सवर असं बघायचं आहे लावून बरोबर बसतंय का. उलट लावून बघूयात सरळ. तर या कप्सला व्यवस्थित बसतंय का बघायचं आहे. तर या पद्धतीने बघायचं, चेक करायचं. तर अगदी व्यवस्थित बसतोय हा. थोडासा इथे पप राहतोय, थोडा आपण आतून टिप मारून बघूया. अजून या पद्धतीने थोडीशी आतून मी टिप मारून घेतली. आता बघूया बसतंय का परफेक्ट. कप्सला आपल्या बरोबर बसलं पाहिजे अशा पद्धतीने. तर या पद्धतीने आपला हा कप्स प्रॉपर याच्यामध्ये बसलेला आहे. तर असेच आपल्याला हे अस्तरचे 4 तुकडे करून घ्यायचे आहेत तयार आणि मेन फॅब्रिकचे 2 तुकडे. म्हणजे हे असला 2 तुकडा डावी उजवी बाजू आणि हे आपल्याला कप्सचे 2 आणि अस्तरचे 2 असे आपल्याला तयार करायचे. तर आपण 4.5 बाय 9चं घेतलं होतं कापड हे आणि इथे आपण 1 इंच घेतलं होतं, तर 1.5 इंच घ्यायला लागणार आहे कारण कप्सला पप पफ स्लीवची कटिंग दाखवणार आहे मी तुम्हाला. सुरुवातीला आपल्याला इथं स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे. तर इथून खाली आपल्यावर 8 वर खून करून घ्यायचे. म्हणजे तयार आपली ही 7 इंच बाही होणार आहे. इकडे सुद्धा 8 वर एक खून करून घ्यायची, इथे एक रेघ ओढून घ्यायची. हे वरचं जे कापड मी सोडले ते पफसाठी सोडलेलं आहे 3 इंच आणि इथे आपल्याला आता
बायसेप टाकायचा आहे. बायसेप आहे 12, तर 12चे निम्मे 6 येतात. अर्धा इंच लूजिंग ठेवायचं आहे. 6.5 वर आपल्याला खून करून घ्यायचे. इथं दंडघेर टाकायचा आहे. दंडघेर आहे 10, 10चे निम्मे 5 आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता इथे सुद्धा आपल्याला पुढे 1.5 इंच हे शिलाई मार्जिन राहणार आहे. पण याच्या खाली आपल्याला स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे खाली. आणि या रेघेवर आपल्याला मुंडा टाकायचा आहे. मुंडा आहे 17, 17चे निम्मे 8.5. 8.5 कुठे येतात बघायचं आणि तिथे आपला हा तर इथून खाली आपण 4 इंचावर मुंडा खोली देऊयात. स्ट्रेट लाईन ओढून घेऊ. त्याचे निम्मे येणार आहेत 2, याचे निम्मे येणार आहेत 3.25. असा बॉक्स तयार करून घेऊयात. आता आपल्याला इथून हा आर्महोल लावून माप टाकायचं आहे असं. आणि इकडून या पद्धतीने. आता इथून इकडे आपल्याला स्ट्रेट लाईन तिरकं सोडून घ्यायची अशी. आणि या रेघेच्या वरती आपल्याला 1.5 इंच वरती जायचं आहे रेघेवर. आणि आपल्याला अशी ही खून करून घ्यायची. आता या पद्धतीने ही आपली बाहीची अशी कटिंग होणार आहे. इथे आपल्याला ती येते इथून इकडे हा असा आपल्याला अशी ही बाहीची पफची कटिंग होणार आहे. साधी बाही काढायची असेल तर तुम्हाला असा मागचा पुढचा मुंडा छाटायचा आहे. पफची बाही काढायची असेल तर सेम इथून आपल्याला असं जायचं. आता हे कटिंग करायचं आहे आणि बाही अशी कटिंग करून घ्यायची आहे. तर चला कटिंग करून घेऊया. तर अशा रीतीने मी बाहीची कटिंग सुद्धा दाखवलेली.